मंगू जळगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना। घनसावंगी तालुक्यातील मंगू जळगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नागेश वाडेकर व उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाडेकर यांची निवड झाल्याबद्दल मंगू जळगावचे युवा नेते व युवा उद्योजक श्री अप्पासाहेब वाडेकर यांनी सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा शाळेमध्ये जाऊन भव्य सत्कार करून त्यांना माझे पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले। तसेच अप्पासाहेब वाडेकर पुढे म्हणाले की मी शाळेसाठी माझे व माझ्या टीमचे सहकार्य राहील। माझ्या गावची शाळा ही कशी समृद्ध होईल याकडेच आम्ही लक्ष देत राहू। माझ्या गावची शान ही आमच्या गावाची शाळा आहे। शाळेपासूनच गावाचा विकास होतो व गावातील नागरिकांना चांगले संस्कार मिळतात, त्यामुळे शाळेकडे सतत लक्ष देणे हे आमचे कर्तव्य आहे। तसेच अप्पासाहेब वाडेकर पुढे म्हणाले, या शालेय व्यवस्थापन समितीची नवीन संपूर्ण टीम अगदी मनापासून काम करणारी आहे। या अगोदरची टीम सुद्धा अतिशय मेहनत घेणारी होती, शाळेसाठी खूप कष्ट करत होती, त्यामुळे आमच्या गावची शाळा ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात 1 नंबरवर आहे। तसेच यावेळी अप्पासाहेब वाडेकर यांनी SUD लाईफ या कंपनीचे सुद्धा आभार मानले, कारण SUD लाईफ फाउंडेशनमुळेच आमची शाळा जिल्ह्यात नंबर 1 ला आहे। तसेच सर्व शिक्षकांची टीम सुद्धा आमच्या शाळेला अतिशय उत्तम मिळाली, त्यामुळे आमच्या गावचे विद्यार्थी बाहेर शाळेत जाण्याऐवजी आता गावातच शिक्षण घेतात। पुढील काही वर्षात गावातील सर्व विद्यार्थी व या गावातल्या शाळेतच शिक्षण घेतील हा आमचा ठाम विश्वास आहे। तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष हे वारकरी संप्रदायातील असून त्यांनी इंग्लिश स्कूल या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहिले आहे, त्यामुळे ते अध्यक्षपदाची जिम्मेदारी उत्तम पार पाडतील। तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर वाडेकर यांनी मागील काही दिवसापूर्वी शाळेसाठी अनेक वेळा सहकार्य, मदत, श्रमदान केले, त्यामुळे ते देखील उपाध्यक्ष पदाची जिम्मेदारी अतिशय उत्तमपणे पार पाडतील असे यावेळी अप्पासाहेब वाडेकर यांनी सांगितले। तसेच अप्पासाहेब वाडेकर व त्यांची टीम ही गावातील प्रत्येक कार्यात अतिशय अग्रेसर असते, मग ते प्रत्येक गावातील कामे असो किंवा कोणत्याही समाजाची महापुरुषांची जयंती असो। अप्पासाहेब वाडेकर यांची टीम गावासाठी सतत मेहनत घेत असते, तसेच यापुढेही घेत राहील असा विश्वास अप्पासाहेब वाडेकर यांच्या टीमला आहे। या शालेय व्यवस्थापन समितीच्या सत्कारावेळी सचिन बोरकर, ईश्वर वाडेकर, बळीराम वानखेडे, श्याम शिंदे, नागोराव गुडेकर, सिद्धार्थ कोरडे, मोहन वाडेकर, लहू वाडेकर, कृष्णा वाडेकर, सतीश आगुणे, राम काळे, कैलास भोकरे व सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि शिक्षक, मुख्याध्यापक, मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। ST मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी। जे काही अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य निवडून आले तर यांचा आज या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तर शालेय व्यवस्थापन समिती ही आपल्या शाळेमध्ये दैनंदिन जे आपलं काम असतं या कामामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी असते, आणि या कामामध्ये मागील जी व्यवस्थापन समिती होती त्यांनी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत केली, आणि त्याचप्रमाणे आता नवीन जी व्यवस्थापन समिती आहे ती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या शालेय दैनंदिन जीवनाच्या कामकाजामध्ये मदत करील अशी आपण अपेक्षा ठेवू। आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे नवीन जे अध्यक्ष आहेत ते नागेश जगन्नाथ वाडेकर यांचा सत्कार आपल्या गावातील आणि आपल्या शाळेतील जे पालक आहेत ते करणार आहेत। त्यामध्ये नागेश जगन्नाथ वाडेकर यांचा सत्कार अप्पासाहेब वाडेकर आणि सचिन बोरकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रखमाजी वाडेकर